गुड आफ्टरनून मुलांनो. आता आपली सराव पण होणार आहे आपल्या क्लासेसची. जरी एखाद्याला डाऊट असेल, इंग्लिश मीडियमच्या मुलांना कधी कधी खूपच त्रास होतो मराठी शब्द आणि वाक्य बनवायला. तो मैं आज आपको एक सिंपल आइडिया बताने वाली हूँ और वापस से ये पोयम समझाने वाली हूँ, मराठी में भी और हिंदी में भी. संतवाणी योगी सर्वकाल सुखदाता. एक बार फिर से रिवाइज कर लेते हैं. संत एकनाथ. योगी सर्वकाल सुखदाता. पहली बात तो योगी का क्या अर्थ होता है. योगी का मतलब होता है जिसके मन में किसी के लिए कोई द्वेष नहीं होता, किसी के लिए ईर्ष्या नहीं होती, जो कभी किसी का बुरा नहीं सोचता, जो हमेशा लोगों के लिए अच्छा सोचता है, हमेशा परोपकार का काम करता है, ऐसे पुरुष को योगी कहते हैं. सर्वकाळ म्हणजे कायम, प्रत्येक काळात, आयुष्यभर. सुखदाता म्हणजे सुख देणारा. योगी सर्वकाळ सुखदाता. संतवाणी 2. ध्यान में रहे फिर से एक बार. संत एकनाथ भागवत संप्रदाय के थोर संत कवि थे और संत नामदेव वारकरी संप्रदाय. अब इस अभंग में म्हणजे ह्या अभंगात त्यांनी कोणाची तुलना केली आहे. योगी पुरुष आणि पाण्याची तुलना केली असून योगी पुरुष हा पाण्यापेक्षाही श्रेष्ठ आहे असे सांगितले आहे. आणि ते सांगताना त्यांनी विविध से दृष्टांत पण दिले आहे. बहुत सारे एग्जाम्पल्स भी दिए हैं. आज मैं इन शॉर्ट वो फिर से एक्सप्लेन करती हूँ. जेवी, देखो मैंने यहाँ लिखा भी है ताकि आप देख सको और समझ सको. जेवी म्हणजे ज्याप्रमाणे. चंद्रकिरण चकोरांशी. चकोर नाम का जो एक पक्षी है जिसे चंद्र किरण बहुत अच्छे लगते हैं, उसकी शीतल छाया में रहना उसको पसंद है. ज्या प्रकारे चकोर पक्षीला चंद्रकिरणे आवडतात, ज्या प्रकारे पक्षिणीचे लहान पिल्लूंना पक्षिणीचे पंख हवे असतात, कारण ते त्यांना ममतेची माया देतात, संरक्षण देतात, प्रेम देतात. मग पिल्ल्यांना पंखोवा म्हणजे पक्षिणीचे पंख हवे असतात, म्हणजे त्यांना हवेशी असतात. यहाँ पे जीवन का मतलब है पानी. जैसे जीवों के लिए पानी की ज़रूरत होती है, पानी पीकर ही अपनी प्यास बुझाते हैं, पानी से ही जन जीवन है. तो जीवाशी, जीवन जैसे का जीवांशी म्हणजे अन्य जीवांसाठी जसं पाण्याचा महत्त्व आहे, तैसे सर्वांशी मृदुत्व, ऐसे ही मृद स्वभाव के म्हणजे नम्रपणे, त्याच प्रकारे सर्वांशी नम्रपणे म्हणजे योगी पुरुष होय. क्यों? अब क्यों बोल रहे हैं कि इसी तरीके से सबसे प्रेम में व्यवहार रखने वाले योगी पुरुष. अब उसका कारण बताते हुए वो एग्जाम्पल देते हैं. जल वरी वरी छाई मण. जल जो है वरी वरी मतलब सिर्फ बाहर का, हमारे बाहरी शरीर का. छाळी मळ म्हणजे, छाळी म्हणजे स्वच्छ करणे, मळ म्हणजे घाण, गंदगी. जल जो है हमारे शरीर का सिर्फ बाहरी मैल साफ करता है, लेकिन योगी पुरुष के संगत में योगिया सबाह्य म्हणजे आतला आणि बाहेरील, आतील आणि बाहेरील, हमारे अंतर बाह्य दोनों को ही स्वच्छ करता है म्हणजे निर्मळ करतो. आपल्या मनातली घाण आणि शरीरातली घाण दोन्हीही स्वच्छ करतो. उदक सुख करी एक वेळ. यहाँ पे उदक का मतलब है पानी. पानी एक पल के लिए क्षणिक सुख देता है, पण योगी कायम सुख देणारा. उदकाचे सुख ते किती, सवेची क्षणी तृषिते होती. तृषिते मतलब तहानलेला. पानी का सुख कितना है, जब तक एक इंसान को प्यास लगी होती है, म्हणजे एखाद्या माणसाला तहान लागलेली असते, तहानलेल्या माणसाला तहान लागलेली असते आणि त्याला पाणी मिळतं, त्या क्षणी त्याची तहान भागते. मग पाण्याचे सुख ते किती क्षणिक असते, त्या क्षणासाठी असते. योगिया दे स्वानंद तृप्ती. पण योगीचा संगतीत अतिशय आनंद मिळतो. सुखासी विकृती पय नाही. विकृती म्हणजे वाईट विचारही लक्षात येत नाही, वाईट विचारही नाहीसे होतात. उदकाची जे मधुरता म्हणजे पाण्याचे जो गोडवा आहे, पाण्याची जे मधुरता आहे,
ते रसने सींची तत्वता। पानी का जो मीठापन है, जब तक अपनी जीभा को आनंद मिलता है, रसना म्हणजे जीव, जब तक अपनी जीभा को आनंद मिलता है, संतुष्टि मिलती है, सिर्फ तभी तक है। उदकाची जी मधुरता म्हणजे पाणीचा जो गोडवा आहे, आपल्या जिभेला जोपर्यंत संतुष्टी मिळते तितकाच आहे। पण योगियाचा गोडपणा पाहता, लेकिन योगी का मधुर और नम्र व्यवहार जो है, होय निवविता सर्वेंद्रिया, आपल्या शरीराचा प्रत्येक अवयवला संतुष्ट करतो। देखो, पानी का जो मधुरता है, पाणीची जी मधुरता आहे फक्त जिभेला आनंद देते, पण योगियाचा जो गोडपणा आहे, त्याचा जो आनंद आहे, ते आपल्या शरीराचा सगळ्या इंद्रियांना संतुष्ट करते। सर्वेंद्रिया म्हणजे आपका जो ऑर्गन्स है। मेघमुखे अधःपतन, मेघमुखे म्हणजे ढगाचा मुखातून खाली येतो जो पाणी, मेघमुखे अधःपतन, उदकाचे देखो निजाणं, म्हणजे ढगाच्या मुखातून हे उदक जे पाणी जमिनीवर पडतं ते बघून काय वाटतं? अधःपाते निवती जन, खाली पडणारा जो पाणी आहे तो सर्वांना संतुष्ट करतो, म्हणजे जनजनता त्याच्याने सुखी होते, सगळ्यांना शेती मिळते, सगळे अन्नधान पिकवतात, सगळ्यांनाच त्याचा वापर करता येतो। ढगाच्या मुखातून जो पाणी जमिनीवर कोसळतो त्या पाण्याचा वापर जनजनता सगळ्याच करतात आणि सगळ्यांना अन्नधान मिळते, सगळे सुखी होतात। त्याचप्रमाणे योगीचा खाली आल्यावर तर मर्त्यलोक म्हणजे हा लोक, आपला जो जन्म आहे तो सिद्ध होऊन जातो। जे इहलोकी म्हणजे मर्त्यलोक, अपना ये भूतल वाला जो जन्म है, इहलोकी जन्म पावणे, जिसे आप कहते हो आपका जन्म स्वार्थ हो जाता है, त्याचा मर्त्यलोकही सिद्ध होतो। जन निववे श्रवण कीर्तने, जी माणसं योगियाचे श्रवण कीर्तनही ऐकतात, त्यांचा गुणगान करतात, त्यांचा जो आत्मज्ञान म्हणजे निजज्ञान आहे, त्यांचा आत्मज्ञान त्याचा उद्धार होतो। उनके आत्मज्ञान का भी उद्धार हो जाता है, जो योगी पुरुष का श्रवण कीर्तन भी करते हैं। तो अब ये वीडियो आप बार बार देखिए, आपको ये संतवाणी पूरी तरीके से समझ में आ जाएगी। और इस चैनल को सब्सक्राइब ज़रूर करिएगा, लाइक भी करिएगा, आपको कमेंट्स करना ज़रूरी है।